मीन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2025 या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाही आहे. मुलांचं शिक्षण चालू आहे, त्यामध्ये असंख्य अडचणी येत आहे. मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये. मुलांना चांगली नोकरी आहे, परंतु मुलाच्या पत्रिकेमध्ये किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये विवाह योग येत नाहीये. पत्रिकेत कडक मंगळ दोष आहे. खरोखर घाबरण्यासारखी पत्रिका आहे का आमची? त्याचबरोबर लग्नाला मुलांच्या 5 वर्ष 10 वर्ष झालेत, संतती सुख नाहीये. नेमका कधी योग आहे हा? वास्तू घ्यायची आहे, वाहन घ्यायचं आहे, शेत जमीन खरेदी करायची आहे, परदेशात राहावं की मायदेशी राहावं, व्यवसाय करावा की नोकरी करावी, यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. सगळ्यात प्रथम म्हणजे 2 नोव्हेंबरला शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 16 नोव्हेंबरला सूर्य ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 23 नोव्हेंबरला बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 26 नोव्हेंबरला शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे? प्रथम स्थान, ज्या स्थानाला आपण तनुभाव, लग्नभाव असं म्हणतो, या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा पंचम स्थानामध्ये विराजमान आहे, लग्नेश पंचमामध्ये. मग काय फलप्राप्ती होते? तर सगळ्यात पहिलं शिक्षण परिपूर्ण होतं. स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा समजला जाणारा हा योग आहे. संततीचे प्रश्न मार्गी लागतात. संततीसाठी जे जातक प्रयत्न करतायत त्यांच्या डॉक्टरी इलाजाला यश मिळतं. मुलांना कुठे बाहेर शिक्षणाला पाठवायचंय ते सुद्धा अतिशय उत्तम योगपूर्ण असतं. या महिन्याच्या आरंभीपासून इष्टदेवतेच्या जपाची, मंत्राची, तपश्चर्येची सुरुवात तुमच्याकडनं उत्तम पद्धतीनं होणार आहे. द्वितीय स्थानाला धनस्थान, कुटुंब वाणीचं स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा स्वराशीचा भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे. भाग्येश भाग्यात म्हणजे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने तुम्ही चालल्यामुळे, गुरूंच्या मार्गदर्शनाने तुम्ही चालल्यामुळे यशाकडेच जाताय, यश तुमची वाट पाहतय. हा अनुभव महिन्याच्या शेवटी आल्याशिवाय राहणार नाही. अगदी एकही गोष्ट तुमची चुकीची होतच नाहीये. जी गोष्ट म्हणून ती करताय ती तुमची यशस्वी होते. तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 2 नोव्हेंबरला तुळा राशीमध्ये विराजमान होतो आहे स्वतःच्या, म्हणजेच अष्टम स्थानामध्ये होतोय. मग अष्टम स्थानामध्ये अष्टमेशाचा मालक शुक्र ग्रह येणं म्हणजे इथे विपरीत राजयोग तयार होतो. स्त्रीकडनं मिळणारा धनप्राप्तीचा योग मीन राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे. वडिलोपार्जित आपल्या आईकडील इस्टेट, प्रॉपर्टी, संपत्ती मिळण्याचा योग आहे. या संदर्भात कुठली काही कोर्ट केस चालू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. त्याचबरोबर आपल्या पत्नीच्या
जुन्या काही कागदपत्रांची जर आपण शोधार्थात असाल, त्याच्याने जर तुम्हाला काही प्राप्त होणार असेल तर ते कागदपत्र मिळण्याचा योग आहे. पत्नीकडून सुद्धा धनप्राप्तीचा योग निश्चितच या महिन्याच्या आरंभीपासून तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होईल. याचबरोबर अष्टमे षष्टमामध्ये या लोकांना कोर्टाच्या केसेसच्या कामामध्ये यश मिळतं. त्याचबरोबर ज्या जातकांना शेअर मार्केट, लॉटरीचं तिकीट, त्याचबरोबर ज्या जातकांना विमा एजंट, सल्लागार यामध्ये मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचा योग हा दर्शवतोय. चतुर्थ स्थान, या चतुर्थ स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 23 नोव्हेंबरला वक्री होऊन तुळा राशीमध्ये येतो आहे. मग चतुर्थेश अष्टमात येणं आणि तोही 23 तारखेच्या नंतर, 23 तारखेपर्यंत तो भाग्यात आहे. म्हणून ज्या जातकांना वास्तू घ्यायची, वाहन घ्यायचंय, शेतीवाडी जमीन खरेदी करायची आहे, शेतीमध्ये अंतर्गत पीक घ्यायचंय, घरातील काही कामं करायचे आहेत, फर्निचर असेल, खरेदीचं असेल, तर ते काम 23 नोव्हेंबर पर्यंत आपण परिपूर्ण करून घ्यावं. त्यानंतर त्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात. पंचमस्थान, या स्थानाला संतती सौख्याचं स्थान म्हटलंय, इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलंय. इथे गुरु महाराज आल्या कारणानं संततीसाठी हा महिना अतिशय उत्तम, लाभदायक, योगप्रद आहे. शिक्षणाच्या दृष्टीनं परिपूर्णता देणारा आहे. व्यर्थ पैसे खर्च करण्यासाठी तुम्हाला तो अंकुश लावणारा असा हा ग्रह आहे. योग्य मार्गाला पैसे खर्च करा हे तो वेळोवेळी सांगतो आहे. इष्टदेवतेची कृपा या महिन्यामध्ये नक्की तुम्हाला अनुभवायला मिळेल. षष्ठ स्थानाला रिपुरोगस्थान म्हटलंय. मग या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 16 नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. मग 16 नोव्हेंबर पर्यंत तुळा राशीमध्ये म्हणजेच अष्टम स्थानामध्ये असल्या कारणानं इथे विपरीत राजयोग झालाय. रोग, व्याधी, पीडा या बाबतीमध्ये स्वतःची काळजी घेणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. डोक्याच्या संदर्भातले विकार, डोळ्यांचे विकार, कानाचे विकार, केसांची गळती होणं यांसारख्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येऊ शकतात. त्याचबरोबर पोटाचे विकार सुद्धा जाणवतील. हाताखाली काम करणारे लोक यांच्याकडनं काम करून घ्या. त्याचबरोबर आपली महत्वाची एखादी वस्तू गहाळ होऊ शकते, तिच्याकडे पण दुर्लक्ष करू नका. सप्तम स्थान, याला जायाभाव म्हटलंय. म्हणजे आपल्या पत्नीचं सुख, पतीचं सुख, भागीदारीचं सुख या स्थानावरनं बघतात. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 23 नोव्हेंबरला वक्री होतो आहे आणि तो तुळा राशीमध्ये येतो आहे. म्हणजेच पत्रिकेमध्ये सप्तम स्थानातला ग्रह हा 23 तारखेच्या नंतर अष्टम स्थानात असेल तोपर्यंत तो भाग्यात असणार आहे. ज्या जातकांना विवाह निश्चित करायचा आहे, वधूवरांची एकमेकांची पसंती घ्यायची, ही सुद्धा 23 तारखेपर्यंत आटपून घेतलेली बरी. 23 तारखेच्या नंतर जमलेल्या नात्यामध्ये दुरावा येण्याचे योग, फसवणूक होण्याचे योग, नात्यामध्ये माशी शिंकण्याचा योग. म्हणून 23 तारखेच्या पहिले हे कार्य परिपूर्ण करा. त्याचबरोबर 23 तारखेच्या भागीदारीत काही व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या कार्याला मुहूर्त लागत नाहीये, ते थांबलं तरी चालेल, परंतु 23 तारखेच्या नंतर ते काम तुम्हाला करायचं नाहीये. अष्टमे षष्टमात येतोय 2 तारखेपासून, 2 नोव्हेंबर पासून. शुक्र महाराजांचा विपरीत राजयोग आहे. अचानक मोठ्या धनसंपत्तीच्या प्राप्तीचा योग आहे. अचानक तुम्हाला सुखाचे दिवस दाखवण्याचा योग आहे. अचानक तुमचं कर्तृत्व हे आकर्षक करण्याचा योग आहे. भाग्येश भाग्यामध्ये आहे. म्हणजेच मीन राशीच्या जातकांसाठी सोने पे सुहागा, अनेक ग्रह राशीचे राजयोग करतायत. भाग्येश भाग्यामध्ये म्हणजेच वडिलांच्या विचारांची किंवा वडिलांची कृपा खऱ्या अर्थानं तुमच्यावरती होणं आणि गुरुकृपेचा आशीर्वाद तुम्हाला मिळणं. दशम स्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा पंचम स्थानात आल्या कारणानं मुलांना शिक्षण पूर्ण करून नोकरीचा योग, मुलांना शिक्षणासाठी दूरदेशी जाण्याचा योग, मुलांना शिक्षणामध्ये आर्थिकता कमतरता येत असेल तर ती परिपूर्ण होण्याचा योग, त्यांना त्यांची दिशा सापडण्याचा योग या निमित्ताने निर्माण होतो आहे.
एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलंय. लाभेश लग्नात गेलेला आहे. मिळालेल्या लाभाचा पैसा कसा खर्च करावा, कुठे गुंतवावा, काय खरेदी करावं हे तुम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाहीये. ऐकावे जनाचे, करावे मनाचे हे लक्षात ठेवा आणि पुढे चला. व्ययस्थानाला मोक्ष स्थान म्हटलं. ह्या स्थानाचा स्वामी शनी ग्रह लग्न स्थानात आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती खर्च, स्वतःला लागणाऱ्या गोष्टींवरती खर्च करतातच तुम्ही काम त्याच्यासाठी आहे ना. दुसऱ्यांसाठी झिजताय, दुसऱ्यांसाठी कष्ट करताय, स्वतःसाठी अगदी कपडे वस्त्र घ्यायचे म्हटले तरी कानाडोळा. या महिन्यामध्ये स्वतःसाठी खरेदी कराल असा हा महिना आहे. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 8 आहे, शुभ रंग जांभळा आहे. कुठल्या दिवशी चांगले कामं कराल? 22 तारीख, 23 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख. अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे नाही? 8 तारीख, 9 तारीख, 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. एक मंत्र देतो, त्या मंत्राचं पठन करा. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम भोगिन्यै नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तत्पर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.